बोरगाव संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला 2 धावांची पेनल्टी पॅनलाइज करण्यात आले. कारण वर्णे संघ मात्र अगदी नियमांचं पालन करतोय. पंच काय झालंय? लगेच चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. याआधी तुम्हाला पॅनलाइज नाही केलं कारण दोन्ही संघांकडे नव्हतं, त्याच्यामुळे आक्षेप नव्हता. आता मात्र वर्णे संघ पूर्ण नियमांचं पालन करतंय आणि 2 रनने हरलेत काल ते. काल झालेल्या सामन्यामध्ये वारदोली संघ अक्षरशः पॅनल्टीमुळे पराभवाचा सामना करावा लागला आणि नडोदे देखील. तरी नियम हे सगळ्यांसाठी सारखेच आहेत आणि त्या नियमांचं पालन करायचं आहे सगळ्या संघांना. इर्टिगा कोणाचे? व्हाईट कलर इर्टिगा. लगेचच समालोचन कक्षाच्या मागे टाकायची आहे तिला. आणि आणखीन एक सूचना आहे, दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकाचे असतील. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय. 18 चेंडूंचा खेळ असणार आहे. स्कोरबोर्ड आहे खाली. चला सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. अश्विन स्मृती 2-25. हो, इथे ऑन साईडला व्यवस्थित बॅटवरती आला नाही. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर अगदी पाठीमागे सरकलेत. एक धाव इथून धाव फलकावरती पाहायला मिळते. सध्याच्या बॅटमधून एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच अश्विन स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहता. आजचा दुसरा दिवस. तमाम क्रिकेट रसिक आणि त्यानंतर आमचे खेळाडू देखील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करू या दुसऱ्या दिवसामध्ये. आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये आपण पाहताय भरपूर चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. KTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. गुड क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. हो, लोअर फुलटॉस बॉल यावेळी आपण पाहताय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट केला. डीपमध्ये बॉल निघाला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत सहजरित्या 2 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वर्णे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय बोरगाव टीम. दोन्ही टीम एक मॅच जिंकलेत आणि त्यांचा आता हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथून तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली मॅच दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल यात शंका नाही आहे, कारण की दोन्ही टीमचा खेळ अगदी चांगला राहिला आहे. या नेवालीच्या क्रीडांगणावरती आपण पाहताय एक जबरदस्त खेळ करणाऱ्या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर धाव फलकावरती आल्या. त्या 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक हे कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं राहणार आहे. त्यानंतर 2 षटक हे खऱ्या अर्थानं रेग्युलर असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय सचिन आहेत. पहिलं षटक घेऊन भरपूर सारा अनुभव आहे. हो, यावेळी बॅक टू द बॉलर फटका चांगला केला. लॉंग ऑफ वरनं फिल्डर त्या ठिकाणी येतील तोपर्यंत एक धाव आणखीन एक इथे कंप्लीट केली जाते. पहिल्या 3 बॉलवरती अगदी सेन्सिबल क्रिकेट चालू आहे. संयम घेतला जातोय, थोडासा वेळ घेतला जातोय दोन्ही बॅटरकडनं. हो, फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळला. बॉल सरळ चालला. डीप स्क्वेअरला सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावा. चौकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 8 वरती.
आणि बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश देशमुख आणि तदनंतर प्रभाकर देशमुख यांच्या षटकार हॅट्रिकसाठी कल्पेश देशमुख यांच्याकडनं 500 रुपये, कल्पेश शिर्के यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि तदनंतर तनय शेलार जे खऱ्या अर्थानं गुंडग्यावरून लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्याकडून वर्णे टीमसाठी आणि आमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार आहे. हो, फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे परंतु फिल्डर त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळत आहेत. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार, मिस टायमिंग राहिला होता, फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करू शकले नव्हते. फिल्डर बरोबर त्या ठिकाणी अगदी तैनात करण्यात आला होता परंतु तिथे फिल्डरनं चुकी केली आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. आणखीन एक चौकार इथून येतोय. चौकाराच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला आणखीन एक जबरदस्त पाहायला मिळेल. जय हनुमान माळे आणि त्यांच्या विरोधामध्ये किरवली या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची मॅच ही 3 षटकांची आहे, 3 ओव्हरची आहे. संदेश, हो यावेळी फटका चांगला आहे, स्लॅश केला, अगदी कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. जबरदस्त फटकेबाजी, गॅप शोधली जाते. बरोबर अगदी नियंत्रण दोन्ही फलंदाजांकडे पाहायला मिळतं. बरोबर गोलंदाजाची मेरिट ओळखली जाते, त्यांची व्हेरिएशन ओळखली जाते आणि त्याचनंतर मात्र ते फटके एक्झिक्यूट केले जात आहेत आणि तिथून मात्र रिझल्ट देखील जर पाहायला गेलं तर चांगलाच मिळाला आहे. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. ती म्हणजे संदेश देशमुख या फलंदाजाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 16 वरती. जर कल्पेश तुम्ही चौकार हॅट्रिकसाठी कॅश प्राईज लावलं असतं तर मात्र हे कॅश प्राईज जरूर संदेश देशमुखला मिळालं असतं परंतु ते षटकार कल्पेश शिर्के यांच्याकडून संदेश देशमुख यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या चौकार हॅट्रिकसाठी. मॅच समाप्तीनंतर हे कॅश प्राईज नक्कीच आपण संदेश यांच्यापर्यंत पोहोचू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आला सागर आला. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाला. आता फिल्डर अगदी बिखरलेत मैदानाच्या चारही बाजूनं आणि ते षटक घेऊन आता सागर गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण पाहताय प्रभाकर देशमुख टीमची धावसंख्या पाहायला मिळते 16. हो, फुलालेंचा बॉल यावेळी अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून फिल्डर वेगानं आलेत, बॉलला स्टॉप केलाय. फेकतील तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. एका धाब्यानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचतोय ते मात्र 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आल्यात. अद्यापही एकही विकेट झाली नाही आहे. वर्णे टीमची सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. मोमेंटम चांगला मिळाला आहे, स्टार्ट चांगला मिळाला आहे. या स्टार्टची गरज असते ज्यावेळी पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बॅटिंग करत असता. हो, कमी गतीनं टाकला होता परंतु पंच इथे सांगतात इट्स अ वाईट बॉल. जास्त बाहेर आला, जास्त टर्न देखील मिळाला बॉलमध्ये आणि तिथून मात्र एक्स्ट्राची धावफलकावरती आली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. दुसऱ्या ओव्हरचा अगदी एकच बॉल आतापर्यंत समाप्त झाला. त्या पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर मात्र व्हाईट बॉल. संदेश देशमुख ऑन स्ट्राईक. हो, चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या अपेक्षा होती ना खऱ्या अर्थानं संदेशला देखील की असं वाटलं होतं बॉल पडल्यानंतर थोडासा स्केट होईल, थोडासा अगदी बाउन्स घेईल परंतु तो बॉल बाउन्स झालाच नाही. पडल्यानंतर अगदी खाली राहिला आणि बरोबर अगदी आपण जर पाहायला गेलं तर व्हाईट लाईन पकडून आता मात्र गोलंदाजी साकारली जाते. ती गोलंदाज सागरकडनं. बोरगाव टीमकडनं आपण पाहताय भरपूर चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. हो, यावेळी पुनश्च एकदा ऑन साईडला फटका खेळला डीपमध्ये. त्या ठिकाणी फिल्डर आहेत सचिन पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग तिथून तोपर्यंत पुनश्च एकदा एकच सिंगल पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक आता पुनश्च एकदा 1ने पुढे जाईल. धावफलक 19. आत्तापर्यंत 3 चौकार जे संदेशच्या बॅटमधून आलेत आणि प्रभाकर देशमुख थोडेसे स्ट्रगल जरूर करतात. सिंगल डबल प्राधान्य देतात. एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा फटका इथे चांगला आहे. बॉल चालला वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार ठोकलाय प्रभाकर देशमुख यांनी. चांगला फटका एक्झिक्यूट केला. अगदी समोरचा बॉल होता, लॉप केला त्याला. अगदी आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला.
वाईस लॉंग ऑफमधून बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला. हा षटकार आल्यानंतर धावसंख्या अगदी जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल ती 25 वरती. आता वेगानं पुढे जात असताना, कारण की पहिल्या 3 बॉलमध्ये जर पाहायला गेलं ना तर फक्त 3च धावा आल्या होत्या, जिथे 2 सिंगल, 1 डॉट बॉल, 1 वाईड आला होता. त्यानंतर जर पाहायला गेलं तर या बॉलवरती थोडेसे हात खुले केलेत, थोडंसं आक्रमण चढवलं सागर या गोलंदाजावरती आणि तिथून मात्र षटकार प्राप्त केला. हे चांगल्या खेळाडूचं खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक उदाहरणच राहिलं आहे. कारण की प्रभाकर देशमुख ज्यावेळी त्यांच्यासमोर चांगले बॉल येतात त्यांना सन्मानच देत असतात, आणि ज्यावेळी त्यांच्या रडारमध्ये एखादा बॉल येतो ना त्याच्यावरती ते प्रहार चढवत असतात. 40+ प्लेयर्स आपण पाहत आहे, सातत्यानं चांगलंच केलं आपल्या गावासाठी. इथे सोडून दिले बॉलला, वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26. 26 धावा धावफलकावरती आल्यात. माईक चालू आहे. हो, पुनश्च एकदा आणखीन एक वाईटच. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आलेत. आता काहीतरी वेगळं करायचं आहे, व्हेरिएशन आणायची आहे. एखादा प्लॅन खऱ्या अर्थानं असेल गोलंदाजाचा देखील इथून, परंतु त्या प्लॅनमध्ये 2 बॉलमध्ये अपयश आलं आहे. 2 वाईट बॉल त्यांनी इथून मात्र डिलिव्हर्ड केलेत. थोडीशी प्लॅनिंग चालू आहे गोलंदाज सागरची देखील आपण पाहत आहे. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. याच बॉलसाठी कदाचित हे 2 चेंडू वाईट टाकलेत की काय असंच आता वाटू लागलंय. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर इथून आता टाकण्याचं काम जरूर सागर करतोय. एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या तिथेच आहे, ती म्हणजे अगदी आपण पाहताय 27 वरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 27 धावा धावफलकावरती. हो, कमी गतीनं टाकला होता, फिंगर थोडेसे रोल केले होते. बॉल अगदी आपण पाहताय लॉंग ऑफमध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होतं अगदी आरामशीर हातामध्ये बॉल येईल बाउन्स करत, परंतु त्याचवेळी पाठी जाऊ पुढे येऊ, पाठी जाऊ पुढे येऊ याच प्रयत्नामध्ये बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे दाखल झाला आणि तिथून आज चौकार पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धावफलक जरूर आता पुढे जाईल. 31. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी साकारत होता सागर. त्याच्या विरोधामध्ये आपण पाहता एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर डॉट बॉल देखील फेकला होता. ते प्रेशर खऱ्या अर्थाने त्यांनी कमी करण्याचं काम केलं होतं, परंतु शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला आणि त्या चौकारानं पूर्णपणे हे चित्र बदलून गेलं. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 31. जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 31 धावा धावफलकावरती. अश्विन स्मृती चषक 2025 ची ही स्पर्धा 5वं पर्व. या स्पर्धेचं प्रथम क्रमांक आपण पाहता 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय व चतुर्थ 7.5 आकर्षक ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, हे सर्व पारितोषिक आपण पाहताय. सन्माननीय अशोकजी धोंडू ढोले यांच्या माध्यमातून आपण पाहताय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी पाहू शकता, जे आम्हाला स्पॉन्सर केलं आहे ते म्हणजे अगदी हो, चांगला बॉल समोरच टाकला होता, त्याला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल अगदी आपण पाहताय खूप दूरवर गेलाय, षटकार ठोकलाय. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक आक्रमक अगदी ताबडतोब अशी फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश देशमुख. खऱ्या अर्थानं वर्णे टीम देखील हेच म्हणत होती, संदेशच्या बॅटमधून रन्स येणं फार गरजेचं आहे. संदेश देशमुखचा फॉर्म वर्णे टीमसाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि या मॅचमध्ये तो फॉर्म आलाय की काय, कारण की आतापर्यंत ज्या जबाबदारीनं तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय, ज्याने कित्येक वर्ष या टीमला ज्या जबाबदारीनं आणि ज्या फॉर्मनं पुढे नेण्याचं काम केलं आहे, तोच आपण पाहता या ठिकाणी फलंदाज संदेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. कल्पेश शिर्के यांच्याकडून आपण पाहताय षटकार हॅट्रिकसाठी 500. हो, इथे दुसरा देखील आडवा बॅटमधून, अगदी रिझन देखील तेच आणि रिझल्ट देखील तोच, षटकार. बॅक टू बॅक 2 आल्यात, तिसरा आला तर आणखीन 500.
कल्पेश शिर्के यांच्याकडून, कारण की चौकार हॅट्रिकसाठी 500 तर आलेत. आता मात्र षटकार हॅट्रिकसाठी देखील 500 असतील. नेक्स्ट मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल ती जय हनुमान माले आणि त्यांच्या विरोधामध्ये किरवली श्री भैरवनाथ 11 किरवली या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. हो, लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला गॅपमध्ये बरोबर ढकललाय, परंतु यावेळी चौकारच पाहायला मिळेल. गोलंदाजावरती सातत्यपूर्वक आक्रमण चढवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47. 47 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आपण पाहताय ललित थोडीशी मागणी कामगिरी करत असताना एखादा फसवा चेंडू, एखादा चांगला बॉल फलंदाजाच्या समोर टाकावा लागेल. जिथे तो आक्रमण करतोय त्या आक्रमणाला थोडंसं थांबवावं लागेल. हो, इथे देखील फटका दमदार आहे. बॉल अगदी शीर्षा गावाच्या बाजूनच पाठवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकारच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक मोठे फटके येतात. 2 षटकार आले, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर पुनश्च एकदा एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 53. 53 धावा, अर्धशतक कंप्लीट झालंय वरने टीमचं. हो, आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक एका पाठोपाठ एक दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. संदेश देशमुख, तुषार पवार. हो, आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा. आणि कल्पेश शिर्के यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चौकार हॅट्रिक साठी 500, षटकार हॅट्रिक साठी 500. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कल्पेश साहेब आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मॅच संपल्यानंतर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. गुगल पे स्क्रीनशॉट आम्हाला दाखवा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 65 धावा धाव फलकावरती आहेत. 65 धावा धाव फलकावरती आहेत. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचे, परंतु 2 धावा या पॅनल्टीच्या असतील. त्याच्यामुळे त्या 2 धावा एक षटक समाप्तीनंतर 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. म्हणजे धावसंख्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे 68. 12 बॉलमध्ये 48. 2 धावसंख्येनं अर्धशतक हुकलंय. नाही तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं असं संदेश पाटील यांचं. संदेश देशमुख यांचं जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. चला, दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी या. जय हनुमान माले आणि श्री भैरवनाथ किरवली दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं. नेक्स्ट मॅचचा टॉस. बॉल द बॉल.
कॅमेरामन थोडंसं टॉस बॉक्स कव्हर करा. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. श्री भैरवनाथ किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान माळे या दोन टीम दरम्यान टॉस केला जातोय. तेजस आपण थोडेसे बाजूला व्हा. टॉस बॉक्स कव्हर होऊ द्या. तेजस बाजूला हो तू. टॉस जिंकलाय जय हनुमान माले टीमनं. डिसिजन बॅटिंग आहे का? ओके, बॅटिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे. हो, पहिला बॉल बॅक टू द बॉलर. फटका चांगला खेळला. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली जाते. कंप्लीट होतीये. 68 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. 68 66चा होता, परंतु 2 धावा या पेनल्टीच्या आहेत. त्याच्यामुळे 68चा पाठलाग करायचा इथून बॅटिंग करणाऱ्या बोरगाव टीमला. पहिल्या बॉलवरती तर सिंगल आली आहे. आता साईकवरती आपण पाहताय फलंदाज रोशन. हो, चांगला बॉल. हो, फटका चांगला केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहता. गणेश देशमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर फंबल जरूर आहे, परंतु एकच धाव मिळेल इथून देखील. एक सिंगल धाव आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 वरती. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 18 बॉलमध्ये मयूरचं हे पहिलं षटक. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर मात्र आलेली विकेट आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सिंगल. आता सचिन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूनं बॉलला काढलाय. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. अगदी आपण पाहताय फुल टॉसच बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली, कन्वर्ट केलं आणि तिथून मात्र आज चौकारच पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 6 वरती. जी सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहताना संदेश देशमुख आणि प्रभाकर देशमुख यांनी केली होती, तशी सुरुवात होणं फार गरजेचं आहे. जी बॅटिंग 12 बॉलमध्ये 48 धावसंख्येची केली होती संदेश देशमुखनं, तशी बॅटिंग होणं फार गरजेचं आहे. त्याचवेळी तुम्ही या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. मयूर चांगली गोलंदाजी करतो मयूर. हो, पुन्हा फुलटॉस, परंतु यावेळी कन्वर्टच झाला नाही आहे आणि इथून आपण पाहताय रमेश यांच्या हातामध्येच आणि त्यांनी पकडली कॅच. सचिनला देखील परतावं लागतंय. दुसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या बोरगाव टीमला. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली मॅच आहे. दुपारच्या सत्रामध्ये आता आपण सेकंड राऊंडची पहिलीच मॅच. ज्या पद्धतीनं आपण पहिल्या दिवशी जे सामने खेळवले त्याच पद्धतीनं आपण शेवटच्या दिवसापर्यंत आणि त्याच नियमानं त्याच नियमावलीनं आपण ही स्पर्धा या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. काल मित्रांनो वारदोली संघ जो खऱ्या अर्थानं परास्त झाला होता, परंतु इथे दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय केलं आहे.
जबरदस्त अचूकता पाहायला मिळते गोलंदाज मयूरची. वेग प्रचंड आहे परंतु आता त्याच्या वेगावरती त्याला नियंत्रण देखील पाहायला मिळतो आहे आणि इथून आणखीन एक विकेटच. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती. विकेट्स आल्या 3. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं ते गोलंदाज मयूरचं. प्रत्येक षटक इकॉनॉमिकलच राहिलंय मयूरचं. कित्येक स्पर्धा आम्ही पाहिलात, मयूरची गोलंदाजी आपण पाहिली आहे. मयूरनं जबरदस्त कामगिरी. दामतच्या डेच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर देखील त्याला मिळालंय. तोच मयूर आणि आता गोलंदाजीसाठी आनंद आलाय सेकंड ओव्हरमध्ये. आनंदचा पहिला बॉल अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. मनोज जोरे त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतात. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट होईल. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे बोरगाव टीमला. एक मोठी धावसंख्या त्यांच्या समोर उभारली गेली वरने टीमकडून आणि मात्र त्या धावसंख्येचा आता बचाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच आणखीन एक पाहायला मिळतो. आनंदने देखील चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. पहिल्या 2 मॅचमध्ये चांगली कामगिरी. पहिल्या मॅचमध्ये थोडीशी महागडी कामगिरी जरूर राहिली होती परंतु मॅच देखील दूर होती त्याच्यामुळे जास्त काही फरक पडला नाही. ते म्हणजे वरने टीमला ही मॅच देखील हळूहळूपणे थोडीशी दूर होताना पाहायला मिळते बोरगाव टीमकडनं. हो, इथे देखील आपण पाहताय एज लागली आहे. बॉल हवेमध्ये प्रभाकर देशमुख यांनी पकडली कॅच आणि इथून आणखीन एक विकेटच पाहायला मिळेल. फलंदाज बाद झालाय. सागर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये मुकपे टीमला परास्त केलं होतं. एक मोठ्या वासरेकोंडा विभागामधील एक मोठा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो मुकपे संघ आणि त्या संघाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं खेळली होती बोरगाव टीम तसा खेळ स्वाभाविक तुमचा या मॅचमध्ये सर्वांनाच हवा होता परंतु तसा खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. परंतु जबरदस्त खेळले. आपण पाहताय फार दूरवरून आलेत कलम विभागामधून. आपण पाहताय हा संघ या ठिकाणी उपस्थित झाला खेळण्यासाठी. हो, फुलटॉस बॉल कव्हरमधून बॉलला काढलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पकडलाय बॉल तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते मात्र 8 वरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच जय हनुमान माळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री भैरवनाथ किरवली या 2 टीम दरम्यान टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन आहे जय हनुमान माले टीमचा. इथून देखील आपण पाहताय चांगलाच बॉल. जिथे पाऊल ठेवाल तिथे आता सोनं अशीच परिस्थिती सध्या वरने टीमकडे आपल्याला पाहायला मिळते कारण की फुलटॉस बॉल देखील इथून डॉट बॉलच आला आहे. म्हणजे आणखीन याच्यापेक्षा चांगले लक काय असू शकतात. कल्पेश शिर्के ज्या वेळी या टीमला सपोर्ट करण्यासाठी येतात त्यावेळी टीम चांगलंच करते. इथे देखील आपण पाहताय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. एक चांगले गोलंदाज होते परंतु आता आपल्या व्यवसायामुळे कामधंद्यामुळे क्रिकेटवरती जास्त लक्ष देता येत नाही आणि त्याचमुळे प्रॅक्टिस नसल्यामुळे ते मैदानाच्या बाहेर आहेत. नाहीतर मग वरने टीमकडनं आपण त्यांना देखील कित्येकदा पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळालेत. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 12. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. आता गोलंदाजीसाठी आलाय रितेश. चला मॅच स्टार्ट करा, मॅच थांबवू नका. हो, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे डॉट बॉलच पाहायला मिळेल. रितेशनं पहिला चेंडू डॉट बॉलच फेकलाय. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहा.
हो चांगला बॉल, फुल लेनचा बॉल होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता, इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. पूर्णपणे मॅचवरती पकड मजबूत केली आहे वरने टीमनं. इथे देखील संधी होती परंतु झेल ड्रॉप झाला. एक सिंगल आली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 वरती. 13 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 3 बॉल झालेत, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला का टाइमपास करताय. हो चांगला बॉल, अगदी एस्टांवरतून बॉल निघून आला आणि इथून देखील आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. कट केलाय, अगदी गलीमधून बॉलला काढण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आलेत आणि आता शेवटचाच बॉल असेल या षटकातील, या सत्रातील शेवटचा बॉल. पहिले 2 डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा 2 डॉट बॉल. एक बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हो वेगानं बॅट फिरवली, ब्लाइंग स्ट्रोक. 2 राऊंड खऱ्या अर्थानं कंप्लीट झालेत ते वरने टीमचे. 2 मॅचमध्ये विजय संपादित केल्या वरने टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम बोरगाव. फार दूर बनवून आलात या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, आपले मनापूर्वक आभार. तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आता आजच्या दिवसातील 3री मॅच पहिल्या फेरीतील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.